वर्ग 10वा, विषय इतिहास, प्रकरण 9वे, ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. तर आज आपण ऐतिहासिक ठेव्यांचे जतन या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यामध्ये पहिलं विधान आहे, लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या रिकामी जागा या चित्राचा समावेश लूव्र संग्रहालयात आहे. विधान पुन्हा एकदा ऐका, लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या रिकामी जागा या चित्राचा समावेश लूव्र संग्रहालयात आहे. पर्याय अ. नेपोलियन, ब. मोनालिसा, क. हॅन्स स्लोअन आणि ड. दुसरा जॉर्ज. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. मोनालिसा. आता हेच उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे. लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या मोनालिसा या चित्राचा समावेश लूव्र संग्रहालयात आहे. दुसरं विधान आहे, कोलकाता येथील रिकामी जागा हे भारतातील पहिले संग्रहालय आहे. विधान पुन्हा एकदा वाचते, कोलकाता येथील रिकामी जागा हे भारतातील पहिले संग्रहालय होय. पर्याय अ. गव्हर्नमेंट म्युझियम, ब. राष्ट्रीय वस्तू संग्रहालय, क. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आणि ड. भारतीय संग्रहालय. उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. भारतीय संग्रहालय. आता हे उत्तर सुद्धा आपल्याला पूर्ण विधानामध्येच लिहायचं आहे. म्हणून कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय होय. अशा प्रकारे आपण योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण केली आहेत. प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे, पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. खाली आपल्याला अ गट आणि ब गट अशा जोड्या लिहून दिल्या आहेत. त्यामध्ये अ गटातील सर्व जोड्या बरोबर आहे. आपल्याला ब गटातील चुकीची जोडी ओळखून ती दुरुस्त करून उत्तरामध्ये लिहायची आहे. तर पहिली जोडी आहे, अ गटात आहे महाराज सयाजीराव विद्यापीठ. अ गटात महाराज सयाजीराव विद्यापीठ आणि ब गटात दिल्ली. तर ही जोडी चुकीची आहे. अ गटात महाराज सयाजीराव विद्यापीठ, ब गटात दिल्ली ही जोडी चुकीची आहे. अ गटात महाराज सयाजीराव विद्यापीठ असेल तर आपल्याला ब गटात उत्तरामध्ये लिहायचं आहे वडोदरा. दुरुस्त करून लिहायचं आहे आपल्याला वडोदरा. दुसरी जोडी आहे, अ गटात आहे बनारस हिंदू विद्यापीठ. अ गटात बनारस हिंदू विद्यापीठ आणि ब गटात वाराणसी. ब गटात वाराणसी ही जोडी सुद्धा बरोबर आहे. तिसरी जोडी आहे, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी. अ गटात अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी आणि ब गटात अलीगढ. ब गटात अलीगढ ही जोडी बरोबर आहे. चौथी जोडी आहे, अ गटात आहे जिवाजी विद्यापीठ आणि ब गटात ग्वालियर. अ गटात जिवाजी विद्यापीठ आणि ब गटात ग्वालियर ही जोडी बरोबर आहे. तर दिलेल्या जोड्यामध्ये जी 1 क्रमांकाची जोडी आहे, अ गटात महाराज सयाजीराव विद्यापीठ आणि ब गटात दिल्ली ही जोडी चुकीची आहे. आपल्याला अ गटात महाराज सयाजीराव विद्यापीठ लिहायचं आहे आणि उत्तरामध्ये लिहायचं आहे वडोदरा. दिल्लीऐवजी वडोदरा लिहून चुकीची जोडी दुरुस्त करायची आहे आणि योग्य जोडी लिहायची आहे. प्रश्न दुसरा आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. त्यामध्ये पहिलं विधान दिलं आहे, अभिलेखागारे व ग्रंथालये नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात. प्रश्न पुन्हा एकदा ऐका, अभिलेखागारे व ग्रंथालये नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात. उत्तर, तर उत्तरामध्ये आपल्याला या विधानाची कारणे लिहायची आहेत. म्हणून कारणे पुढील प्रमाणे, ग्रंथालये प्राचीन ग्रंथांचे जतन आणि संवर्धन करतात, तर ते दस्तऐवज प्रदर्शित केले जात नाहीत. त्यांचे जतन अभिलेखागारात केले जाते. हे दस्तऐवज हा आपला ऐतिहासिक ठेवा असून तो लोकांपर्यंत पोचण्याची गरज असते. ग्रंथांच्या जतनाबरोबरच त्यांचे संशोधन करणे, ऐतिहासिक सत्याचा शोध लावणे ही कामेही ग्रंथालयाकडून केली जातात.
इतिहासाची ही सर्व साधने लोकांच्या हाती देणे शक्य नसते. या ऐतिहासिक घटना, व्यक्तींची चरित्रे व इतिहासाच्या शोधांची शास्त्रशुद्ध माहिती लोकांपर्यंत पोचावी म्हणून अभिलेखागारे व संग्रहालये, नियतकालिके आणि अन्य प्रकाशने प्रसिद्ध करतात. सकारण स्पष्ट करा यामध्ये दुसरे विधान आहे, विविध विषयामधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. विधान पुन्हा एकदा ऐका. विविध विषयामधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. उत्तर, इतिहास संशोधन करताना इतिहासाची साधने मिळवणे, सूची तयार करणे, साधनांचे जतन करणे, ती प्रदर्शित करणे अशी विविध कामे काळजीपूर्वक करावी लागतात. प्रत्येक कामाचे कौशल्य वेगवेगळे असते. प्रत्येक कामाची कृती वेगवेगळी असते. पूर्वतयारीही वेगवेगळी करावी लागते. या सर्व कृती करताना कोणती सावधानता बाळगली पाहिजे हे माहीत असले पाहिजे. प्रशिक्षणाखेरीज ह्या बाबी कळू शकत नाहीत. म्हणून इतिहास संशोधन करताना विविध विषयामधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते, हे आपल्याला स्पष्ट करता येते. प्रश्न तिसरा आहे, टिपा लिहा. आणि टिपा लिहामध्ये पहिला प्रश्न आहे किंवा पहिली टीप आहे स्थलकोश. स्थलकोश यावर आधारित आपल्याला थोडक्यात टीप लिहायची आहे. तर उत्तर, भूप्रदेशाच्या आधारेच इतिहास घडत असतो. म्हणून इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोलही महत्त्वाचा आहे. या ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश लिहिले जातात. महानुभाव पंथांचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या गावी गेले त्या त्या गावांची तपशीलवार नोंद स्थानपोथी या ग्रंथात त्या पंथातील मुनी व्यास यांनी केली आहे. सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी प्राचीन भारतीय स्थलकोशाची रचना केली. या कोशात वैदिक साहित्य, महाकाव्य, पाणिनीचे व्याकरण, कौटिल्य अर्थशास्त्र व बौद्ध व जैन साहित्य, चीनी, फारसी, ग्रीक साहित्य यातील भौगोलिक स्थळांची माहिती दिलेली आहे. स्थलकोशामुळे प्राचीन नगरांची नावे, त्यांचा इतिहास कळतो. स्थलकोश हे इतिहास लेखनाचे महत्त्वाचे साधन आहे. अशा प्रकारे स्थलकोश यावर आधारित टीप लिहिता येते. आता टिपा लिहा. यामध्ये दुसरी टीप आहे विश्वकोश. काय आहे? विश्वकोश. तर उत्तर, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 1960 साली महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाची स्थापना केली. मराठी भाषा व साहित्य यांच्या विकासासाठी मराठी विश्वकोश निर्मितीस चालना देणे हा त्यामागे उद्देश होता. या मंडळाने तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांची विश्वकोशाच्या प्रमुख संपादकपदी नेमणूक केली. विश्वकोशाचे आजपर्यंत 20 खंड प्रसिद्ध झालेले आहेत. मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्राहक असून जगभरातील ज्ञान साररूपाने त्यात आणलेले आहे. इतर विषयाप्रमाणेच इतिहास विषयाशी निगडीत असणाऱ्या महत्त्वाच्या नोंदी देखील विश्वकोशात करण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारे विश्वकोश यावर आधारित टीप लिहिता येते. तिसरी टीप आहे संज्ञाकोश. संज्ञाकोश यावर आधारित आपल्याला थोडक्यात टीप लिहायची आहे. तर उत्तर, कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना अनेक शब्द असे येतात की त्यांचा नेमका अर्थ काय याबाबत गोंधळ उडतो. इतिहासातील वसाहतवाद व साम्राज्यवाद, उदारमतवाद व जागतिकीकरण, साम्यवाद व समाजवाद अशा संज्ञांचे अर्थ सारखेच वाटायला लागतात. वाचकांचा आणि अभ्यासकांचा असा संभ्रम होऊ नये म्हणून अशा संज्ञा वेगळ्या काढून त्यांचे अर्थ समजावून सांगणारे कोश तयार केले जातात. त्यांना संज्ञाकोश असे म्हणतात. संज्ञाकोशात विषयानुरूप महत्त्वाच्या संज्ञांचे एकत्रीकरण केलेले असते. संज्ञांचा अर्थ दिलेला असतो. त्या संज्ञा अशा निर्माण झाल्या याचीही माहिती दिलेली असते. म्हणूनच ती अभ्यासकाला उपयुक्त ठरते. सामान्य वाचकालाही या संज्ञांचे ज्ञान मिळते व त्यांचे मनोरंजनही होते. आता चौथी आणि शेवटची आपली टीप आहे सरस्वती महाल ग्रंथालय.
सरस्वती महाल ग्रंथालय यावर आधारित आपल्याला टीप लिहायची आहे. तर उत्तर 16व्या-17व्या शतकातील नायक राजांच्या काळात तमिळनाडूमधील तंजावर येथे सरस्वती महाल ग्रंथालय बांधले गेले. व्यंकोजीराजे भोसले यांनी 1675 साली तंजावर जिंकल्यानंतर त्यांनी व त्यांच्या वंशजांनी हे ग्रंथालय अधिक समृद्ध केले. या ग्रंथालयात सुमारे 49,000 ग्रंथ आहेत. हे प्राचीन ग्रंथ हा इतिहासाचा फार मोठा ठेवा आहे. तत्कालीन महत्त्वाची कागदपत्रे, मोडी लिपीतील ग्रंथ, दस्तऐवज या ग्रंथालयात संग्रहित केलेले आहेत. प्राचीन इतिहासाची ती महत्त्वाची साधने आहेत. हे ग्रंथालय समृद्ध करण्यात म्हणजे विकसित करण्यात सरफोजीराजे भोसले यांचे मोठे योगदान असल्याने 1918 मध्ये या ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आले. त्याला सरस्वती महाल ग्रंथालय असे म्हणतात. अशा प्रकारे आपण टिपा लिहा हा प्रश्न पूर्ण केला आहे. प्रश्न 4 आहे. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे? ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सविस्तर लिहायचे आहे. तर उत्तर, ग्रंथालय म्हणजे केवळ ग्रंथांचा संग्रह करणे नव्हे. ग्रंथालय म्हणजे केवळ ग्रंथांचा संग्रह करणे नव्हे, संग्रह केलेल्या ग्रंथांचे व्यवस्थापन होणे महत्त्वाचे असते. ग्रंथाच्या पद्धतशीर आयोजनामुळे वाचकांना हवी ती पुस्तके लगेच मिळू शकतात. कोणते पुस्तक नेमके कोठे ठेवले आहे ते त्वरित सांगता येऊ शकते. त्यामुळे पुस्तकांचा शोध घेण्यात ग्रंथालय व्यवस्थापनाचा आणि वाचकांच्या दोन्हींचाही म्हणजे ग्रंथालय व्यवस्थापन जो करतो आणि जो वाचण्यासाठी जातो तो वाचक दोन्हींचाही वेळ फुकट जात नाही. उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथांचे जतन व संवर्धनही चांगल्या प्रकारे होते. पुस्तकांचा विध्वंस होत नाही. व्यवस्थापन जाणकार असेल तर ग्रंथालयात उत्तम दर्जाच्या ग्रंथांचे संकलन केले जाते. त्यामुळे चोखंदळ वाचकांना उत्तम दर्जाची पुस्तके मिळू शकतात. एकाच प्रकारच्या विषयाच्या पुस्तकांचा संग्रह न होता विविध प्रकारच्या पुस्तकांना ग्रंथालयात स्थान मिळते. उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथांची सूची, संगणकीय प्रणाली, अन्य आधुनिक सोयी वाचकांना उपलब्ध होऊ शकतात. तसेच कल्पक व्यवस्थापक ग्रंथालयाचा वाचक वर्ग वाढवण्यासाठी ग्रंथांचे प्रदर्शन भरवणे, जाहिरात करणे अशा विविध मार्गांचा अवलंब करून ग्रंथालयाचा विस्तार करतात. यासाठी ग्रंथालय व्यवस्थापन उत्तम असणे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे ग्रंथालय व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे हे आपल्याला सविस्तर स्पष्ट करता येते. सविस्तर उत्तरे लिहा. यामध्ये दुसरा प्रश्न आहे, अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत? अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत? उत्तर, अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात पुढील कामे महत्त्वाची आहेत. त्यामध्ये पहिलं काम आहे, महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे त्यात कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे. कागदपत्रांचे वर्गीकरण करून सूची तयार करणे. कागदपत्रे मागणीनुसार शासनाला व नागरिकांना उपलब्ध करून देणे. जुन्या कागदपत्रांची वाळवी, दमट हवा इत्यादीपासून संरक्षण करणे. जर एखाद्या कागदपत्रांना वाळवी लागली असेल किंवा जर दमट वातावरण असेल तर ती कागदपत्रे खराब होण्याची शक्यता असते, म्हणून त्याचे व्यवस्थित संरक्षण करणे आवश्यक आहे. अभिलेख व्यवस्थापनाविषयी सुधारित कार्यपद्धती अंमलात आणणे. संगणकीय प्रणालीचा वापर करणे. संगणकीय प्रणालीचा वापर करणे म्हणजे शक्य असतील ती कागदपत्रे कम्प्युटरमध्ये, लॅपटॉपमध्ये त्याचा डाटा सेव्ह करून ठेवणे. तसेच विभागीय आणि स्थानिक अभिलेखागारे स्थापन करणे. राष्ट्राचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन करून ठेवणे. महत्त्वाच्या कागदपत्रांची गोपनीयता जपणे. महत्त्वाच्या कागदपत्रांची गोपनीयता जपणे म्हणजे काही गोष्टी अशा असतात की त्या उघड करणे, कोणालाही सांगणे गरजेचे नसते. अशा गोष्टी आपण गोपनीय ठेवल्या पाहिजे.
अभिलेखागाराची दैनंदिन कामे सुकर होण्याच्या दृष्टीने यंत्रणा निर्माण करणे, महत्त्वाच्या बाबी लोकांपर्यंत पोचण्यासाठी नियतकालिके व अन्य प्रकाशने प्रसिद्ध करणे. अशा प्रकारे अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात उत्तरामध्ये दिलेली सर्व कामे महत्त्वाची आहेत. प्रश्न 5 आहे, पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. आणि संकल्पनाचित्र पूर्ण करण्यासाठी आपल्याला संकल्पना दिली आहे कोशाचे प्रकार. कोशाचे प्रकार हे मध्ये एका गोलमध्ये लिहून दिले आहे आणि समोर त्यासमोर छोटे छोटे चौकोन दिले आहेत. त्या चौकोनामध्ये आपल्याला कोशाचे प्रकार लिहून हे संकल्पनाचित्र पूर्ण करायचे आहे. तर कोशाचे प्रकार, त्याचा पहिला प्रकार आहे शब्दकोश. पहिला प्रकार आहे शब्दकोश. दुसरा प्रकार आहे विश्वकोश. दुसरा कोशाचा प्रकार आहे विश्वकोश. तिसरा प्रकार आहे कोशसदृश्य वाङ्मय. कोशसदृश्य वाङ्मय. आणि चौथा प्रकार आहे सूची वाङ्मय. कोशाचा चौथा प्रकार आहे सूची वाङ्मय. पहिला प्रकार आहे शब्दकोश, दुसरा प्रकार आहे विश्वकोश, तिसरा प्रकार आहे कोशसदृश्य वाङ्मय आणि कोशाचा चौथा प्रकार आहे सूची वाङ्मय. अशा प्रकारे कोशाचे प्रकार लिहून दिलेले संकल्पनाचित्र आपण पूर्ण केले आहे. अशा प्रकारे प्रकरण 9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील, शिवाय काही सूचनाही असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्स.